नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचे एज्युकेटर श्वेता. महाराष्ट्र MCCET एक्झाम 2026 यासाठी आपण प्रिपेअर करत आहोत आणि मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स मध्ये आपण PYQ क्वेश्चन्स जे असतात ते सुरू केलं होतं आणि आज त्याचं पार्ट 6 आहे. या आधीचे सुद्धा PYQ येतो, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपली जी बॅच आहे ती येत्या 29 डिसेंबर पासून आपण सुरू करतो आहे. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. आपले डेमो क्लासेस सुद्धा आपल्या ऍपवर अवेलेबल आहे. ग्लोबल ऑनलाईन ऍपवर ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र MCCET एक्झाम 2026 यासाठीचा कम्प्लीट कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर मिळणार आहे 2 ते 3. टॉपिक वाईज प्रॅक्टिस MCQs मिळणार आहे, फुल सिलेबस नोट्स मिळणार आहेत, फुल सिलेबस मॉक टेस्ट मिळणार आहे, फुल सिलेबस MCQ सिरीज मिळणार आहे आणि सोबतच लॅपटॉप आणि वेब सुद्धा मिळणार आहे आणि डेमो क्लासेस सुद्धा असणार आहेत. ऑलरेडी अवेलेबल आहे ग्लोबल ऑनलाईन ऍपवर. याची जी फीस आहे ती 5,000 रुपये आहे, पण डिस्काउंट मध्ये ती 4,000 रुपये असणार आहे. त्यामुळे आजच त्याचा फायदा घ्या. चला, पहिला प्रश्न सॉल्व्ह करूया. द ऍव्हरेज एज ऑफ ग्रुप ऑफ 6 वुमेन मेंबर्स वॉज इन्क्रीज बाय 2 years when two of them each age 25 years were replaced by 2 men. द ऍव्हरेज एज ऑफ मेन इज. द ऍव्हरेज एज आपल्याला दिलेली आहे 6 वुमन्सची. ऍव्हरेज एज आपण काढून घेऊ एक्स घेऊन घेताना. ठीक आहे. त्यानंतर ऍव्हरेज एज ऑफ 2 men. ऍव्हरेज एज ऑफ 2 men इज इक्वल टू वाय x+2. ठीक आहे. त्यानंतर काय म्हणतोय आता, 6 वुमन म्हणजे 6x - 50. हे 25 × 2 50. ओके. +2y 2 वर्ष डिवाइड बाय 6. आता याला आपण एक्सपान्शन करूया. 6x+12 6x+2y - 50 आणि y ची व्हॅल्यू किती आलेली आहे 31 इयर आलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, ए असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर इफ द ऍव्हरेज मार्क्स ऑफ 3 बॅच 55, 600 अँड 45 स्टुडंट रिस्पेक्टिव्हली आर 50, 55 अँड 60, द ऍव्हरेज मार्क्स ऑफ द स्टुडंट इज. 600 नाही आहे, 60 आहे. ओके. येस. तर आपल्याला विचारलं ऍव्हरेज मार्क्स किती असणार ते आपल्याला विचारलेलं आहे. तर काय नाही, 55 गुणिला 50 अधिक 60 गुणिला 55 अधिक 45 गुणिला 60, हे जे आहे आपण ते करतो आहोत. ठीक आहे. डिवायडेड बाय 55 + 60 + 45. याचं किती असणार आहे, 8750 डिवायडेड बाय 160 इज इक्वल टू 54.68 जे आहे, म्हणजे ए जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. त्यामध्ये काहीच नव्हतं, नुसतं आपल्याला व्यवस्थित सॉल्व्ह करायचं होतं. त्यानंतर आहे अ ट्रेन 300 मीटर लॉंग इज रनिंग ॲट 25 meters per second. It will cross a bridge 200 meters long in हाऊ मेनी सेकंड्स, ते आपल्याला विचारलेलं आहे की ट्रेन जी आहे 300 मीटर, ती लॉंग ट्रेन रन करती आहे 25 मीटर पर सेकंडनी. तर तिला एक क्रॉस करायचं ब्रिज जो 200 मीटर लॉंग आहे, तर त्याला किती वेळ लागेल. ठीक आहे. तर टोटल डिस्टन्स इज इक्वल टू ट्रेन लेंथ प्लस ब्रिज लेंथ. ठीक आहे. तर ट्रेन लेंथ किती आहे 300, ब्रिज लेंथ किती आहे 200, म्हणजे 500. ओके. मीटर. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स डिवाइड बाय स्पीड, म्हणजे 500 मीटर डिवाइड बाय 25 मीटर पर सेकंड, म्हणजे 20 सेकंड काय होणार आहे, त्या ट्रेनला ब्रिज 200 मीटर लॉंग ब्रिज क्रॉस करायला 20 सेकंड लागणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे ए आणि बी टुगेदर इन्व्हेस्टेड ₹15,000 इन अ बिझनेस. ऍट द एंड ऑफ द इयर आउट ऑफ प्रॉफिट ऑफ 2,000 बी शेअर व 600. तर त्या ए ची इन्व्हेस्टमेंट किती आहे ते आपल्याला विचारलेली आहे. ओके. तर टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे 15,000ची आहे. प्रॉफिट किती झालेला आहे 2,000 रुपये झालेला आहे. बीचं शेअर आहे 600. तर मग या प्रॉफिट मधून 600 मायनस करा, किती असणार आहे 1,400 असणार आहे. ठीक आहे. म्हणजे 1,400 = 600, म्हणजे 7:3. ठीक आहे. तर मग आता करा 7 + 3 10, 7/10 इंटू टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे 15,000 आहे. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे 10,500 रुपीज. किती इझिली हा प्रश्न सॉल्व्ह झालेला आहे, हो ना. अशा पद्धतीने तुम्हाला ट्रिक्स जे आहे ते आपण आपला अभ्यास करताना प्रॅक्टिस करताना मेनली आपण शिकणार आहोत. ठीक आहे.
त्यानंतर आहे समोरचा प्रश्न, अ ट्रेन टेक्स 3 hours टू रन फ्रॉम वन स्टेशन टू अनदर. इफ इट रिड्यूस इट स्पीड बाय 12 kilometers per hour, इट टेक्स 45 minutes मोर फॉर द जर्नी. द डिस्टन्स बिटवीन टू स्टेशन इज. एक ट्रेन जी आहे ती 3 तास जे आहे रन करते एका स्टेशन पासून अनादर. पण जर का आपण 12 kilometer per hour त्याची अ, हे कमी केली, स्पीड कमी केली, तर 45 मिनिट्स जे म्हणते, इट टेक्स 45 मिनिट टू जर्नी. ओके, त्याच्यामुळे 2 स्टेशन मधलं डिस्टन्स आपल्याला विचारलेलं आहे. ओके, चला. तर डी आपण डिस्टन्स साठी घेऊन घेऊया. T1 हे 3 तास, ठीक आहे, आणि 45 मिनिट्स. T2 3 + 45 / 60 म्हणजे 3 + 3/4 = 15/4 hour. S2 = S - 12 किलोमीटर. ठीक आहे, तेवढं कमी होते आहे. ओके, त्यानंतर डी एस गुणिले T1 किती, डीचं किती आहे, T1 किती आहे, 3 आहे, 3 तास लागलेले आहे ना. S × 3 म्हणजे काय, S = D/3. D = S to T2. त्यानंतर आपल्याला 12 किलोमीटर पर हे झालेलं आहे ना. S - 12 × 15/4. नंतर मग आपल्याला सरळच करायचं आहे, D3 - 12 × 15/4. याला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. मग आपल्या इथे उत्तर येणार आहे किती, 180 किलोमीटर. तर D = D/3 - 12 × 15/4. ओके, then D - 36/3 × 15/4. नंतर D - 36 × 15/12. then D - 36/4 × 5. मग 4D = 5D - 36. 4D = 5D - 180. Then 5D - 4D = 180 and D = 180 किलोमीटर. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, 180 किलोमीटर असणार आहे. ठीक आहे. ओके, अशा पद्धतीने आपण काही महत्वाचे प्रश्न इथे पाहिलेले आहेत. आणि कशा पद्धतीने ते सॉल्व्ह केले जातात हे सुद्धा आपण पाहिलेले आहे. आणि डेमो क्लासेस जे आहेत ते आपल्या याच्यावर अवेलेबल आहेत, ग्लोबल ऑनलाईन ऍपवर. आणि जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.